नंतरची एक मोठी बातमी आहे। तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची चौकशी आता बंद करण्यात आली आहे। पोलिसांकडून न्यायालयामध्ये सध्या आता चौकशी बंद करण्यात आल्याचं निवेदन सुद्धा देण्यात आलं। त्यामुळे आपण पाहतोय की तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी आपल्याकडे आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती एक चौकशी सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती। मात्र आता या अपहरणाची चौकशी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। खासगी विमान घेऊन यांचा तानाजी सावंतांचा मुलगा हा परदेशामध्ये गेलेला होता। मात्र जेव्हा ही बातमी कळाली तेव्हाच मुरलीधर मोहोळ यांनी हस्तक्षेप केला आणि हे विमान पुन्हा एकदा भारतामध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर आता अखेर या अपहरण झाल्याचा जो काही समज निर्माण करण्यात आलेला होता माध्यमांमध्ये, अखेर तेव्हा चौकशी सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती आणि आता अखेर ती चौकशी बंद करण्यात आली। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, काय अधिकचे अपडेट्स आहेत त्या संदर्भात? सिद्धेश, खरं तर तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत जो आहे तो काही महिन्यांपूर्वी पुण्यातून त्याच्या मित्रांसमवेत जो आहे तो बँकॉकच्या दिशेने निघालेला होता। परंतु तानाजी सावंतांना न सांगता गेल्यामुळे तानाजी सावंतांनी घाबरून जे आहे ती याबाबतची FIR पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आणि त्यानंतर सगळी यंत्रणा जी आहे ती कामाला लागली। अपहरण झाला आहे अशा प्रकारची तक्रार जी आहे ती आमदार तानाजी सावंत यांनी दिलेली होती आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ जे की केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क केला गेला। पुण्याचे पोलीस आयुक्त असतील, सह आयुक्त असतील यांनी विमान सगळ्या कंपन्यांशी सगळ्या संपर्क केला आणि त्यानंतर चेन्नईहून हे विमान जे आहे ते माघारी पुण्यामध्ये बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तानाजी सावंत यांना त्यांचा ऋषिराज जो आहे तो मुलगा मिळाला होता। त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याकडे चौकशी केलेली होती आणि त्या चौकशीअंती तो त्याच्या मित्रांसमवेत बँकॉकला गेल्याची माहिती जी आहे ती गेलेली होती। परंतु FIR जो आहे तो सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा दाखल करण्यात आलेला होता आणि ती केस जी आहे ती स्टँड होत होती आणि त्यानंतर या सगळ्याची चौकशी झाल्यानंतर जो आहे तो फायनल बी रिपोर्ट जो आहे तो कोर्टामध्ये काल पुणे पोलिसांच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि ही केस जी आहे ती बंद करण्यासाठी, क्लोज करण्यासाठीचं निवेदन जे आहे ते दिलेलं पाहायला मिळते। फायनल क्लोजर रिपोर्ट जो आहे तो बी रिपोर्ट दिलेला पाहायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून सिंहगड रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याच्या माध्यमातून ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याची माहिती जी आहे ती तानाजी सावंतांनी दिलेली होती। तसं काही घडलं नसल्याचं समोर आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आता या चौकशी बंद झाल्यानंतर आणखी कुठले खुलासे होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।